नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अभिजित पोलिसांना घेऊन मल्हारच्या घरी झडती घेण्यासाठी आलेला असतो. तर मल्हारच्या सर्व घराची झडती झाल्यानंतर पोलिसांना तिथे काही सापडत नाही. तर अभिजित म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ही मल्हार कामतची गाडी. तर पोलीस म्हणतात, हो, एवढे मोठे मल्हार कामत, त्यांच्या घरी गाडी असणारच. तर लगेच अभिजित म्हणतो, हीच गाडी होती जेव्हा मल्हार शुभंकरचा पाठलाग करत होता. तेवढ्यात सर्वजण बाहेर आलेले असतात. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मल्हार, ही गाडी तुझीच आहे ना? तर मल्हार म्हणतो, हो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ही गाडी तुम्ही चालवता की तुमचा कोणी नोकर? तर नाही. मल्हार म्हणतो, नाही, मीच चालवतो ही गाडी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्हाला तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे. तर मोनिका म्हणते, आता घर झडती घेऊन झालं तरी तुमचं भागलं नाही का? आता गाडीची झडती घेणार आहात का? तर लगेच मल्हार मोनिकाला म्हणतो, घेऊ दे त्यांना झडती, आपण काही केलंच नाही, मग घाबरायचं कशाला? मग लगेच इन्स्पेक्टर साहेब गाडीची झडती घेतात. तर गाडीच्या डिक्कीमध्ये शुभंकरचा कोट सापडतो. त्या शर्टला खूप रक्ताचे डाग लागलेले असतात. तर हा शर्ट बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच पोलीस म्हणतात, मल्हार कामत, हा शर्ट तुमच्या डिक्कीत कसा आला? तर लगेच हा शर्ट बघून स्वरा म्हणते, हा तर दाढीवाले काकांचा शर्ट आहे. तर तो शर्ट बघितल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. त्यावर मल्हार म्हणतो, हा शुभंकरचा शर्ट माझ्या गाडीच्या डिक्कीत कसा काय आला? मला माहीत नाही, मी काहीच केलेलं नाही. तर लगेच अभिजित म्हणतो, मारलं याने, माझ्या शुभंकरला मारलं, यानेच माझ्या शुभंकरचा खून केलेला आहे. आता मी याला सोडणार नाही, असे म्हणतो आणि लगेच जाऊन मल्हारचा शर्ट पकडतो आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब त्याला ओढत असतात. त्यावर मल्हार म्हणतो, वेड लागलंय का तुम्हाला? मलाच ठाऊक नाही हा शर्ट इथे कसा आलाय. त्यावर अभिजित म्हणतो, पण मला ठाऊक आहे ना, तू मारलंयस माझ्या शुभंकरला. तो फक्त माझा बॉस नव्हता, माझा एक चांगला मित्र होता. तर लगेच पोलीस म्हणतात, तुम्ही शांत व्हा बरं आधी. त्यावर मल्हार पोलिसांना सांगतो, मी काहीही केलेलं नाही, मला नाही ठाऊक हा शर्ट इथे कसा आलाय. तर लगेच मोनिका म्हणते, मल्हार, मी तुला आधीच विचारत होते, तू शुभंकरचं काही केलंय का? ह्या स्वरासाठी तू शुभंकरला काही मारलंय का? परंतु तू आधी सांगायला हवं होतं. असं खोटं का लपून ठेवलंय? काय केलंयस तू शुभंकरचं? तुझ्या गाडीच्या डिक्कीत त्याचा रक्ताने माखलेला शर्ट सापडला, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? तू खून केलाय का शुभंकरचा? तर बोल पटकन. तेव्हा मल्हार म्हणतो, मोनिका, वेड लागले का तुला? गप्प बैस, मी काहीही केलेलं नाहीये. तर लगेच मल्हार सगळ्यांना म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, मी त्याचा पाठलाग केला होता, परंतु एका मुव्हमेंटनंतर मी त्याचा पाठलाग करणं बंद करून टाकलं आणि सरळ पोलीस स्टेशनला निघून आलो होतो आणि त्यानेच मला मेसेज करून कळवलं की स्वरा ही त्याची मुलगी नाहीये आणि ते DNA रिपोर्ट खोटे होते म्हणून. वर अभिजित म्हणतो, हे बघा मल्हार साहेब, खरं खरं सांगा, माझ्या शुभंकरला कुठे डांबून ठेवलंय? काय केलंय त्याचं? नाहीतर बघा, तुझ्या फॅमिलीला सोडणार नाही, असे अभिजित मल्हारला म्हणतो. तर लगेच पोलीस म्हणतात, यू आर अंडर अरेस्ट मल्हार कामत, चला तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता तुमच्या गाडीच्या डिकीत शर्ट सापडलेला आहे. तर लगेच पोलीस मल्हारला घेऊन जायला लागतात. तर लगेच स्वरा पोलिसांच्या पाया पडते आणि म्हणते, माझ्या मल्हार गुरुजींना नेऊ नका, ते कधीही असं करणार नाही. तर क्षमाही म्हणते, आमचे भाऊजी एखाद्या प्राण्यालाही मारत नाही, तेव्हा ते एखाद्या माणसाला कधी मारणार? त्यांनी काहीही केलेलं नाहीये. आमचे भाऊजी असं करू शकत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका. तर पोलीस म्हणतात, हे बघा, आता आमच्याकडे त्यांच्या विरुद्ध पुरावा सापडलेला आहे, त्यांचा शर्ट इथे सापडलेला आहे, त्यामुळे आम्हाला मल्हार कामतला घेऊन जावंच लागेल. लगेच पोलीस मल्हारला घेऊन जातात. तर स्वरा खूप रडत असते. मल्हारला घेऊन गेल्यानंतर लगेच स्वराला चक्कर येते आणि ती खाली पडते. तर लगेच मंजुळा म्हणते, स्वरा बाळा, काय झालंय तुला? आणि जोरात ओरडते स्वरा. तर इकडे अभिजितही खूप रडत असतो, कारण त्याचा मित्र शुभंकरचा काहीही पत्ता लागत नसतो. मग इकडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस मल्हारला म्हणतात, मल्हार कामत, पाणी पिऊन घ्या, आता तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि जे काही घडलंय ते खरं खरं सांगा. तर मल्हार म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी शुभंकरला मारलेलं नाही आणि त्याचा शर्ट माझ्या गाडीत कसा आला हे मलाही ठाऊक नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अच्छा, म्हणजे तुम्ही शुभंकर ठाकूरचा पाठलाग केला आणि तुम्हालाच माहीत नाही त्याचा शर्ट तुमच्या गाडीत कसा आलाय? तुम्हाला ठाऊक तरी आहे का शुभंकर ठाकूर किती मोठी हस्ती आहे ते? तर लगेच मल्हार म्हणतो, मला माहिती आहे, परंतु तो मेलाय का जगला हे मला ठाऊक नाही, कारण मी काही केलेलंच नाहीये त्याला. तर लगेच पोलीस म्हणतात, ते कसं वधवून घ्यायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आम्ही ॲक्शन घेतली ना,
चांगले चांगले गुन्हेगार आपोआप बोलायला लागतात. तर लगेच मल्हार म्हणतो, म्हणजे तुम्ही काय आता माझ्यावर थर्ड डिग्री घेणार आहात का? तुम्ही काहीही करा, परंतु मी काहीच केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही मला काहीही करू शकत नाही, असे मल्हार पोलिसांना खडसावून सांगतो. तर इकडे घरी स्वरा ही घरी खूप रडत असते. त्यावर क्षमा म्हणते, स्वरा बाळा रडू नको, तुझ्या मल्हार गुरुजींना काहीही होणार नाही. तेवढ्यात मोनिका तिथे येते आणि मोनिका म्हणते, मल्हारने काहीही केलेले नाही, तरी त्याला कोण अडकवण्याचा प्रयत्न करतंय काय माहिती. त्यावर मोनिका म्हणते, आता आपण CCTV फुटेज बघूया, त्यात लवकरच कळेल की हा शर्ट मल्हारच्या गाडीत कोणी ठेवलाय तो. तर लगेच विजय म्हणतो, नाही, आपले CCTV कॅमेरे 2 दिवसापासून बंद आहे. ज्याने कोणी हा शर्ट ठेवला आहे त्याने खूप चालाखबाजीने हे सर्व केलेले आहे. तर लगेच मोनिका म्हणते, मला माहीत आहे हे सर्व काम कोणी केलेले आहे. तर लगेच मोनिका मंजुळाला म्हणते, मंजुळा हे सर्व तूच केलेले आहे. त्यावर मंजुळा म्हणते, हे बघा मोनिका मॅडम, मी काहीही केलेलं नाही आणि मी का करू उगाच असं. तर लगेच स्वरा म्हणते, मोनिका काकू, माझ्या आईने काहीही केलेलं नाही. तर मोनिका म्हणते, का गं स्वरा, ही तुझी आई आहे का? जसा तो शुभंकर तुझा बाबा होता, त्याने काही नाही केलं, DNA टेस्ट केलं, ते पॉझिटिव्ह आलं, तरी तू त्याला बाबा नाही म्हटली आणि हिला आई म्हणते तू. पण मला नक्की खात्री आहे हे सर्व मल्हारला गुंतवण्यासाठी या मंजुळानेच केलेले आहे, असे मोनिका मंजुळावर आरोप लावत असते. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मल्हार पोलिसांना खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी काहीही केलेले नाही, मी शुभंकरला मारलेले नाही. तर पोलीस म्हणतात, लवकरच कळेल हे, लवकरच आता आपल्याला कोर्टात जायचं आहे, मग तुम्ही सिद्ध करा तुम्ही काय केलेलं आहे काय नाही ते. त्यावर मल्हार म्हणतो, आणि ती मुलगी स्वरा आश्रमातली नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे, एकदम पिहूसारखी. तर इकडे घरी मोनिका म्हणत असते, मला माहिती आहे हे सर्व मंजुळानेच केलेले आहे. तर क्षमा म्हणते, मंजुळा असं का करेन, आणि ती तर आपल्याबरोबरच होती. तर लगेच विजय म्हणतो, आणि मंजुळाने असे केले असते ती आत्तापर्यंत इथून फरार पण झाली असते, तिने काहीही केलेले नाही. त्यावर मोनिका म्हणते, आत्ता तिने तुमच्या डोळ्यावर ही जी प्रेमाची पट्टी बांधली ना, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही, परंतु मला माहिती हे सर्व या मंजुळानेच केलेले आहे, असे मोनिका सर्वांना सांगत असते. तर लगेच क्षमा म्हणते, नाही, मंजुळाने असे केले नसेल, मला वाटते त्या शुभंकरनेच मुद्दामहून असे केले असतील मल्हार भाऊजींना अडकवण्यासाठी. त्यावर लगेच मंजुळा म्हणते, मल्हार साहेब आणि त्या शुभंकरमध्ये भांडणं झाली होती ना, म्हणूनच त्याने असे केलेले आहे. तर लगेच मोनिका म्हणते, म्हणूनच तू त्याचा फायदा घेतला आहे आणि असं काही केलेलं आहे. त्यावर मंजुळा म्हणते, तुम्हाला माझ्यावर संशय आहे ना, मग द्या मला पोलिसांच्या ताब्यात आणि चौकशीला पाठवा, मी चौकशीला घाबरत नाही, मी देते त्यांची उत्तरे, चला लवकर. तर लगेच मोनिका म्हणते, तुझी ही इच्छा मी लवकरच पूर्ण करेन, काळजी करू नको, परंतु त्याआधी मला एक वकील बघून माझ्या मल्हारला जेलमधून सोडवायचं आहे, मी त्याला असं जेलमध्ये नाही बघू शकत. विजय म्हणतो, चल मोनिका, मीही येतो तुझ्याबरोबर. तर मोनिका म्हणते, हो चला ना, ज्याला यायचे त्यांनी पटकन चला, नाहीतर उगाच म्हणतात मोनिका मुद्दाम अडकवते मल्हारला यात. तर लगेच स्वरा रडत असते. तर क्षमा म्हणते, स्वरा बाळा रडू नको, तुझ्या मल्हार गुरुजींना काहीही होणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागात मल्हारला कोर्टामध्ये आणले जाते. तर लगेच मीडियावाले मल्हारला खूप प्रश्न विचारत असतात की तुम्ही शुभंकर ठाकूरचा खून केलाय का, काय केलंय त्यांच्याबरोबर. तर लगेच मोनिका म्हणते, मल्हारने काय केलंय हे आम्ही कोर्टामध्ये सांगू, त्यामुळे तुम्ही का उगाच प्रश्न विचारताय. त्यावर मीडियावाले म्हणतात, ही केस आता केतकर मॅडमने घेतलेली आहे आणि आजपर्यंत केतकर मॅडम एक सुद्धा केस हरलेल्या नाहीत, त्यामुळे आता लवकरच कळेल कोणी काय केलेलं आहे ते. तर मित्रांनो, अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.